हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खरंच म्हणजे आज ना बाल्कनीत येऊन असं खूप छान वाटतं आहे मला. कारण काय होतं माहिती आहे का, म्हणजे आधी पण माझ्याकडे भरपूर प्लांट्स होते आणि त्यांनाही मस्त फ्लावर्स यायचे, पण आता इतके भरगच्च दिसतात ना की सकाळी जेव्हा पिया स्कूलला पण जाते, तिला बाय वगैरे करण्यासाठी मी जेव्हा येते ना, तेव्हाही म्हणजे ती येऊन थांबलेली असते खाली आणि माझं लक्षच नसतं तिच्याकडे की ती येऊन थांबली आणि मी माझ्या फ्लावर्सलाच बघत असते. सो आता मी मस्त आंघोळ वगैरे करून आली ना, तर छान ब्राईट ऊनमध्ये अजून छान दिसत होते. आणि हे बघता बघता मला असं वाटतं ना की म्हणजे माझा थोडा जो टाईम असतो ना तो यांच्यामध्येच निघून जातो आणि मला असं वाटतं मी अगदी थोडा टायमासाठी आलेली असते, पण मी काहीतरी जास्तच वेळ इथे थांबून जाते. चला असं जाऊ द्यात, होतं असं. चांगल्या गोष्टी दिसल्या की त्यामध्ये आपला वेळ गुंततोच. आणि आता तुम्हाला दाखवते सगळे फ्लावर्स. बघा आता याची थोडी फ्लावरिंग कमी झाली आहे आणि आता मी याला व्यवस्थित NPK वगैरे देईल आणि त्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा की ते रेड कलरचं फ्लावर आहे ना, त्याला किती नंतर फ्लावर्स येतील. आणि हे पिटुनिया मागच्या वेळेस जे 2 आणले होते मी, त्यांची ग्रोथ बरीच मोठी झाली आणि आता जे आणले ते सगळे छोटे छोटे आहेत आणि हळूहळू आता होतील मोठे. हे डायंथसचं पण जे आहे थोडीशी प्रूनिंग जी आहे ती मी करून टाकली आहे. आता लेट्स सी त्याला नवीन ब्रांचेस येतात की नाही म्हणून. आणि काही असे मी हँगिंग प्लांटरमध्येच लावले, म्हणजे मला नंतर वाटेल ना छान मोठे झाले आणि मग मी बाकीचे उतरवून जे आहे त्यांना लावून देईल. आणि हे जे होतं ना माझं नेहमीचं जास्वंद, त्याला मी इकडे शिफ्ट केलं होतं. आणि बघा तुम्हाला अजून एक गोष्ट मला भरपूर वेळा कमेंट येते की झाडांवर जे आहेत ना बारीक बारीक खूप किडे येतात आणि ते काही केल्या म्हणजे जात नाही. आता हे माझं ॲक्झोराचं प्लांट आहे ना, त्याच्यावर पण असे बारीक बारीक किडे होते. म्हणजे जेव्हा मी नर्सरीतून आणलं तेव्हा त्याच्यावर नव्हते, पण हळूहळू झाले. आणि हे जे जेट प्लांट आहे ना, ते याच्यावरची जी म्हणजे असं टोक असतं ना, त्यावर पण थोड्या 1-2 मुंग्या आणि बारीक बारीक किडे असं फार होत होतं. आणि मला याचं म्हणजे माहिती आहे की कसं होतात, कसं काहीचं प्रिकॉशन्स घ्यायचं, पण मी जरा 8-10 दिवसापासून त्यांना वाढू देत होती की तुम्हाला दाखवावं. आणि कालच्या दिवशीच मी एक्झोराला काय केलं, फक्त या अशा स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकायचं. आणि तुमच्याकडे फंजीसाईड असेल ना तर तुम्ही फंजीसाईड पण ॲड करू शकतात, पण मी नॉर्मल फक्त डिशवॉश लिक्विड त्यामध्ये टाकलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांकडे फंजीसाईड नसणार आहे. तर असं हे स्प्रे करायचं, सायंकाळच्या वेळी करायचं आणि 1-1.5 तास तसं राहू द्यायचं पाणी आणि त्यानंतर जे आहे चांगल्या पाण्याने वॉश करून घ्यायचं. आता तुम्ही जर म्हणजे तुम्हाला भीती वाटत असेल की हे जे पाणी आहे ते मातीमध्ये शिरेल, तर खाली आधी जे आहे ना पिशवी मातीवर अशी अंथरून द्यायची, जेणेकरून ते पाणी जे आहे तुम्ही त्या पिशवीमधून लगेच बाहेर फेकू शकतात आणि ते जे डिशवॉश लिक्विडचं जे पाणी आहे ते मातीमध्ये जाणार नाही आणि हळूहळू करून किडे कमी होतात. तसं ना जे जास्वंद असतं ना, जास्वंदवर मिलीबग्स खूप येतात आणि म्हणजे व्हाईट कलरचे असतात ते येतात आणि तुम्ही कितीही प्रिकॉशन्स घ्या त्यांचं ना म्हणजे तिथे येणं चालूच असतं. सो जास्त एवढं लक्ष देऊ नका. जर जास्वंदाच्या बाबतीत तुम्ही पर्टिक्युलर बोलत असाल, ह्या म्हणजे असं स्प्रे करून तुम्ही थोडे मिलीबग्स घालवू शकतात, पण अगदी 100% जात नाही. कारण तुम्ही छोटं जास्वंद, तुम्ही मातीत लावलेलं जास्वंद बघा, एखाद्याच्या दारासमोर असेल तिथेही मिलीबग्सचा प्रॉब्लेम जो असतो तो असतोच. सो काही गोष्टींना जे आहे लेट गो करायचं. जसं ऊन पडतं, पत्ते गळतात, त्याने हळूहळू गोष्टी कमी होऊन जातात. आणि ते बघता बघता माझं पूर्ण जे आहे झाडांना पाणी घालून जे आहे झालेलं आहे. सकाळी अगदीच उठल्या उठल्या लक्षात नसतं आणि सायंकाळी पियाला खेळवायला न्यायचं असतं, त्यामुळे पण तेव्हा एवढा टाईम मिळत नाही. आला की लगेच स्वयंपाक असतो. सो जसा टाईम मिळाला ना मी तशी त्यांची काळजी घेते. आपण जर मनापासून आनंदी असलो ना, तर त्याचा एक नॉर्मल असा जो ग्लो असतो ना, तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो बघा. मग त्या ग्लोसाठी तुम्हाला एक्स्ट्राचं कुठलीही क्रीम लावायची गरज नाही, ब्लश करायची गरज नाही. मनापासून आपण आनंदी असलो ना, की मग आपण छान दिसतो असं मला वाटतं. आणि मी हे नोटीस पण केलं आहे की जेव्हा मी मनापासून आनंदी असते, तेव्हा मी थोडी अजून छान दिसते असं मला वाटतं. तुम्हीही स्वतःला ह्या बाबतीमध्ये नोटीस करून बघा. आणि जसं मी आता माझं गार्डन पाहून आली, छान छान फ्लावर्स पाहून आली आणि त्यानंतर आता किचनमध्ये आली. किचन पण नवीन आहे, तर मग असं छान एनर्जेटिक वाटतं आणि छान मस्त वाटतं मनाला, तर मग आपण छान दिसतो असं माझं पर्सनली मत आहे. आणि पहा काय झालं, कालच्या दिवशी ना म्हणजे आम्ही थोडं रात्रीला भाजीपाला वगैरे घेऊन आलो. सो मी घाई गडबडीत बाकीचा जो म्हणजे भाजीपाला होता ना तो काहीच वॉश केला नाही, फक्त मिरची वगैरे जी होती ना ती रात्री वॉश करून ठेवली होती. आणि आता तिला देठं वगैरे काढून जे आहे हे असे डब्बे घेतलेत मी, माहितीच आहे तुम्हाला, त्यामध्ये स्टोअर करते. सो आता माझ्या म्हणजे मिरची खराब होण्याचा चान्सेस खूप कमी झाला आहे. अदरवाईज म्हणजे काय होतं, तुम्ही देठ काढून जर स्टोअर केली ना मिरची, ती अशी पण जास्त दिवस टिकते. पण मी ज्या डब्यामध्ये आधी स्टोअर करायची त्यामध्ये थोडं पाणी जे असायचं ना, तर ते घामाचं पाणी सुटायचं आणि मग त्यामुळे काही मिरच्या सडून जायच्या. सो आता तो प्रॉब्लेम मला नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की भाजीपाला आणला होता, सो रात्रीच मी हे करून घ्यायला पाहिजे होतं, पण एवढा उशीर झाला होता आणि मला व्हिडिओची पण कामं होती, म्हणून मी फक्त त्यामधून मिरची वगैरे काढली आणि बाकी जसंच्या तसं पिशवीला गाठ मारली चांगली पॅक आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली. म्हटलं सकाळीच करेल हे सगळे कामं, कारण हे एक एक गोष्टी करता करता धुता धुता
त्यांना परत ठेवा आणि मग त्यानंतर रात्रीनंतर झोपायचं पण असतं, वेळ नसतो एवढा की ते सुकतील आणि मग डब्यात भरू. सकाळी कसं निवांत टाईम असतो, आपण ते सुकतात तोवर दुसऱ्या गोष्टीही करू शकतो. म्हणून मी रात्रीच प्लॅनिंग करून ठेवली होती की हे सगळे कामं सकाळीच करूया. आणि भाजीपाला वगैरे स्टोअर करणं आता बऱ्यापैकी मी एक्सपिरियन्सने शिकली आहे की कशा गोष्टी आपण स्टोअर केल्या की फ्रीजमध्येही असो की त्या खराब होणार नाही. आणि ह्या डब्यांमुळे मला बराचसा फायदा झाला आहे. आणि जास्तीचा भाजीपाला आणला ना तरी पण डब्यांमुळे मी व्यवस्थित ठेवू शकते. नाही तर आधी काय व्हायचं, फक्त ड्रावर असायचं आणि मग त्या ड्रावरमध्ये तुम्ही म्हणजे फ्रीजच्या ड्रावरमध्ये तुम्ही किती सामान ठेवणार ना. मग काही गोष्टी पिशवीमध्ये पॅक करून वर ठेवाव्या लागायच्या आणि मग ते एकमेकांवर ठेवता येत नाही. सो असा काही म्हणजे असं जमलिंग थोडं व्हायचं. पण आता ते सॉर्टेड आहे. आता बराचसा भाजीपाला मी आणला की अगदी आठवड्याभरचा भाजीपाला मी पूर्ण स्टोअर करून ठेवू शकते फक्त ह्या डब्यांमुळे. तुम्हाला आवडले असतील आणि अजूनही तुम्ही घेतले नसतील तर मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पण टॅग करते. तुम्ही जाऊन जे आहे तिथून बाय करू शकतात. तर हे सगळं वॉश करून मी असं मस्त इथे रुमालावर अंथरून ठेवते आणि हे जोवर थोडंफार सुकेल तोवर मी बाकीचे कामं करून घेईन. आज मला वांग्याचं भरीत बनवायचं आहे. सो ते पण जे आहे म्हणजे फ्रेश वांगं असलं ना की मग त्याचं भरीत पण छान मस्त बनतं. सो म्हटलं आज वांग्याचं भरीतच बनवूया. आणि मी नेहमीच असंच करते की सगळा भाजीपाला धुवायचा आणि मस्त टॉवेल अंथरायचा आणि त्यावर सगळं ठेवून द्यायचं. भेंडी वगैरे सगळं वॉश करून जर ठेवलं ना तर काय होतं की वेळेवर आपल्याला ह्या गोष्टी वॉश करून पुसून लगेच यूज करण्याची गरज पडत नाही. ऑलरेडी सगळं वॉश असतं, काढायचं आणि डायरेक्ट बनवायला घ्यायचं. आता ते सगळं ठेवलं मी आणि तोवर मी त्याच्या आधी मशीन पण लावून आली होती. म्हटलं हे सगळे भाजीपाला वगैरे जोवर धुते तोवर मशीनचं पण काम होऊन जाईल. आणि आता जोवर ते थोडे सुकतात त्यांचं पाणी निघतं तोवर आता कपडे पण माझे टाकून होऊन जातील. सो टाईम जर तुम्हाला मॅनेजमेंट करायचं असेल, मला कमेंट येते की तू कसं काय एवढं सगळं मॅनेज करते. पिया पण आहे, यूट्यूब पण आहे, शॉर्ट्स पण टाकते, लाँग व्हिडिओ पण टाकते, घरात पण तुझं व्यवस्थित ऑर्गनाईज असतं. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की प्रॅक्टिसमधून आपण शिकतो. आपल्याला हळूहळू जसं जसं करतो आपण की ओके आपण इथे असं केलो, इथे आपला टाईम जो आहे तो वेस्ट जातो आहे, तर कसं काय केलं पाहिजे जेणेकरून 5 मिनिटामध्येच तुमचे 4 कामं होतील किंवा एका तासात जे आहे तुमची 4 कामं होतील अशातली गोष्ट. सो यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. आणि आपण जेव्हा कुणाला बघतो तेव्हा पण आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. आणि मी नेहमी असं कन्सिडर करते की मी तुमच्यासोबत जे काही शेअर करते त्यातून तुम्हाला तुमचा टाईम सेव्हिंग असो किंवा मनी सेव्हिंग असो किंवा मग घरातल्या छोट्या मोठ्या टिप्स. आणि म्हणजे असं एखादा व्हिडिओ बघून आपण बघा व्हिडिओ संपला की आपल्या चेहऱ्यात छोटीशी स्माईल असते. मी फक्त तेवढंच अपेक्षा ठेवते माझ्या स्वतःच्या व्हिडिओकडून आणि तुमच्याकडून की माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट यातून काही ना काहीतरी तुम्ही म्हणजे तुमचाही टाईम वेस्ट न जाता तुम्ही माझ्या व्हिडिओतून काहीतरी शिकायला मिळेल आणि तुमचाही जे आहे व्यवस्थित मॅनेजमेंट कामांबद्दल होईल आणि घर ऑर्गनाईज करण्यामध्ये माझे व्हिडिओ तुमची हेल्प करतील. सो आता मी ते झालं आणि तोवर इथे जे आहे लगेच थोडं पाणी निघालं होतं. सो मी यांचं लगेच जे आहे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. असं भेंडी वगैरे असलं तर थोडं तुम्ही पुसून जे आहे ठेवू शकतात. आणि जर लगेच तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर तुमचं असेल तुमचं शेड्यूलमध्ये की मला उद्याच बनवायची, मग एवढा फोकस नाही करायचा, ठेवायची तशी. आणि मग अशीच ती न पुसता वगैरे पण छान असते. आणि इथे बघा मी असे टमॅटो छान रचून ठेवले आणि भरपूर टमॅटो मावलेत माझे, 1-2 जरा उरलेत. आणि त्यानंतर मी कढीपत्ता पण वॉश करून असाच डब्यामध्ये स्टोअर करते. आणि मग आयत्या वेळेला फक्त डब्बा आणायचा आणि त्यातून पत्ते काढून जे आहे ते डायरेक्ट टाकायचे. इतका पसारा झाला होता म्हणजे डोळ्यांना न दिसणारा पसारा की कळत होतं मला की माझं जे सोफा आहे त्यावर भरपूर धूळ साचली आहे, मी याला क्लीन केलं पाहिजे. एकदा मध्यंतरी म्हणजे थोडं फर्निचर झाल्यावर जेव्हा मध्ये थोडा गॅप होता ना मी तेव्हा वॉश करून काढले होते हे सगळे सोफ्याचे कवर. पण म्हटलं आता सगळं काम झालं आहे, आता घरात धूळ जी आहे ती फक्त बाहेरून येणारी असणार आहे, घरातली धूळ काही आता क्रिएट होणार नाही. त्यामुळे हे सोफ्याचे कवर आज धुतलेच गेले पाहिजे. म्हणून सकाळी पण मशीन लावलं होतं आणि मी मनावर घेतलं की चला आता परत मशीन लावूयात आणि हे सगळं जे आहे व्यवस्थित क्लीन करून टाकूया. आणि जसे मी हे दोघं पिलो एकमेकांना असं ठोकत होती ना त्यामधून बारीक बारीक धूळ खाली निघत होती. आणि मी म्हणजे असं वाटतं मला दिवाळीच्या वेळेसच मी ह्या कुशन कवरला धुतले. अदरवाईज मी 2-3 महिने तरी मी कुशन कवर जे आहे ते वॉश करत नाही आणि तरी त्यामध्ये एवढी धूळ आहे. कारण घरामध्ये फर्निचर तुम्ही कितीही म्हणजे अगदी मिनिमम का असे ना बनवत नाही, पण थोडं जरी तिथे कापाकापीचे कामं झाले ते प्लायवूडचे की भरपूर बारीक बारीक डस्ट उडते. आणि आमचं तर म्हणजे पुढचा रूम असं वाटत होतं जेवढेही त्यांनी 4-5 दिवस काम केलं की असं होतं की आमचं हे घर नाहीच आहे, हा पुढचा रूम फक्त त्यांचाच आहे आणि आम्ही फक्त बघायला येत होतो, बसणं वगैरे सगळं सोप्यावर त्यांचे स्क्रू काय आणि सगळ्या गोष्टी काय असं सगळं पडून असायचं. आणि मग गेल्यानंतर परत क्लिनिंग व्हायची पण अशी व्यवस्थित क्लिनिंग होत नव्हती. म्हणून म्हटलं आज पूर्ण जो सोफा आहे व्यवस्थित क्लीन करूया. आणि तुम्ही बघत असाल धूळ किती निघते.
तर हा ब्रश म्हणजे मला भरपूर हेल्प करतो. मग माझा सोफा जेव्हा पण मला क्लीन करायचा असला ना, सोबत तो धूळ तर काढतोच, पण बारीक बारीक केस असतात ना, ते पण त्या ब्रशमध्ये अटकून जातात आणि मग नंतर आपण हाताने सगळे ते ब्रशमधून केस काढून घ्यायचे. ॲक्च्युली मी कालच्या दिवशी पण विचार केला होता की सोफा क्लीन करून टाकूया का, पण मी तेवढं तात्पुरतं फक्त सोफ्याचे कवर तेवढे झटकलेत आणि तसेच त्यावर अंथरून दिलं, कारण दुसऱ्या गोष्टी असतात आणि मग आपल्या एक एक गोष्टी असं वाटतं की नको आता काम वाढवायला नको. बऱ्यापैकी मला असं वाटतं की असं जे टाईम मॅनेजमेंट असतं की आपण ज्या गोष्टीचा फोकस केला आहे ना, जर आपण तेच केलं ना तर आपले कामं वेळेवर कंप्लीट होतात आणि दुसऱ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ मिळतो. नाहीतर बऱ्याच वेळा आपण ठरवलेलं असतं की आज मी फक्त जाळं काढणार आहे, पण जाळं काढायला गेल्यावर आपल्याला दुसऱ्या गोष्टीही दिसतात आणि मग आपण त्या गोष्टीही क्लीन करायला लागतो आणि वेळ भरभर निघून जातो. जेव्हा आपल्याकडे निवांत वेळ आहे ना, तेव्हा आपण अशा गोष्टी करू शकतो की एक करायला गेलो, दुसरंही केलं, तिसरंही केलं. पण जेव्हा आपल्याकडे टाईमची कमी असते किंवा याच्यानंतर लगेच स्वयंपाक करायचा आहे, दुसरी कामं आहे, मग तेव्हा असं करायचं नाही. ठरवलेले कामं करायचे आणि गपचूप जे काही आपलं ठरलं याच्यानंतरचं काम मग तेच करायचं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, कारण मला माहिती होतं मी अजून एक्स्ट्राची कामं करायला गेली ना की झाडल्यानंतर पूर्ण सोफ्याच्या खालचं जे आहे व्यवस्थित क्लीन करून टाका, पुसून टाका, मग मला स्वयंपाकाला उशीर झाला असता. म्हणून मी फक्त झाडून काढलं, म्हणजे माझा स्वयंपाक झाल्यावर जर मला वेळ मिळाला तर मग मी तेवढ्यात जे आहे घर वगैरे पुसून काढेल. सो छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि याने जे आहे सध्या तरी माझी लाईफ मी जी आहे ना म्हणजे मॅनेजमेंट करून चालली आणि अशा पद्धतीने मॅनेज होते माझी या छोट्या छोट्या गोष्टींमुळे. तुमच्याच जे आहे कमेंट्स हे सगळे रिप्लाय आहेत की तुम्ही मला विचारत असतात, म्हणून मी हे सगळं तुमच्यासोबत डिटेलिंगमध्ये शेअर करते की अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे जे आहे सगळं काही हँडल होतं आहे माझ्याने. अदरवाईज भरपूर स्ट्रगल आहे ॲज अ यूट्यूबर. खरं सांगायचं म्हटलं तर भरपूर स्ट्रगल आहे लाईफमध्ये आणि तरीही मी स्वतःसाठी वेळ काढून घेते, पियासाठी वेळ काढून घेते. बट म्हणजे ॲट दी एंड काय होतं ना की कितीही आपण दमलेलो असो, ज्या गोष्टीसाठी आपण एवढा एफर्ट्स घेतो आहे ना, ती गोष्ट त्याचा रिझल्ट तुमच्या कमेंटमधून मला कळत असतो आणि एक मस्त अशी एनर्जी येत असते. चला, बोलता बोलता माझा स्वयंपाकच इथे पूर्ण झाला आणि माझं भरीत पण जवळजवळ बनून तयार आहे. तसं मी रेसिपी शेअर केली म्हणून आज काही केली नाही तुमच्यासोबत. आणि बघा मस्त झणझणीत जे आहे भरीत बनून तयार आहे. यासोबत मी चपाती बनवणार आहे. मला व्हिडिओ संपवण्याआधी एक किचन टिप तुमच्यासोबत शेअर करते. मी याआधी पण तुमच्यासोबत शेअर केली, पण बरेच लोक नवीन आहे म्हणून सांगते. आणि ज्याला कुणाला काकडी आवडत असेल खायला, पण ती जर कडू निघाली ना, तर मी खरं सांगते म्हणजे त्या दिवशी आणलेल्या जेवढ्या काकड्या असतात ना, त्या संपेपर्यंत आपण खातच नाही. मी पण पूर्वी असंच करायची, पण ही टिप माहीत पडल्यापासून ना म्हणजे काकडी कशीही असो, मी जेव्हा पण तिला साल आपण काढून घेतो कापण्यापूर्वी काय करायचं, तिचं जे दोघी साईडचे जे म्हणजे डेट म्हणूयात आपण आता, तर ते काढायचं आणि ज्या पद्धतीने मी गोल गोल करून आपण त्याच्यावर फिरवत जायचं. जितकं तुम्ही फिरवणार ना, त्यातून आजूबाजूने एक म्हणजे असं व्हाईट फेस असतो ना, तसं निघत असतं. आणि असं म्हणतात की हा जो फेस निघतो ना, तर ते काकडीमधलं जे पण कडूपणा असतो ना, तो सगळा खेचून काढून घेतो. आणि म्हणजे तुमची काकडी खूप जास्त कडू असली ना, तर त्यातून पण जेव्हा तुम्ही खाणार ना, त्यातून बराचसा कडूपणा कमी झालेला असतो. सो रिस्क न घेता मी प्रत्येक वेळी सवय करून घेतली की काकडी कट करायची, पहिले थोडंसं कापायचं, गोल गोल फिरवायचं, दुसऱ्या साईडचं पण कापायचं, गोल गोल फिरवायचं आणि त्यातून सगळा तो व्हाईटवाला पार्ट काढून घ्यायचा. आणि मग नंतर तिला जे आहे म्हणजे तिची साल तेव्हा काढायची. हे झाल्यानंतर आधी साल काढायची नाही, साल काढण्याआधी ही प्रोसेस करायची आणि मग साल काढून तुम्ही कापा. अशा पद्धतीने काकडी कापून खाल्ली तर तुम्हाला कडू काकडी खायची वेळ येणार नाही. चला मग या किचन टिपसोबत मी माझा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.